खास करून आंदोलन हे निर्णायक आंदोलन आहे वन हक्काच्या संदर्भात। आज ठाणे महानगरपालिका क्षेत्र आणि मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे आदिवासी प्लॉटधारक आहेत त्या आदिवासी प्लॉटधारकांचे दावे भरून आज साधारण 7 ते 8 वर्ष झाली, पण त्या दाव्यांच्या आतापर्यंत महानगरपालिकेने सहाय्यक आयुक्त असतील आणि नंतर उपविभागीय समिती असते याच्याकडे दावे यायला पाहिजे आलेले नव्हते। पण आता जेव्हा संघटनेने आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर हे सर्व दावे महानगरपालिकेकडून उपविभागीय समितीकडे आलेले आहेत आणि ते उपविभागीय समितीकडून दावे आता DLC जिल्हा समितीकडे येऊन ते पात्रतेच्या भूमिकेमध्ये आलेले आहेत आणि आमची भूमिका जे आमचे दावे पात्र होण्याचे आहेत त्या पात्र झालेल्या प्लॉटधारकांना तात्काळ सनद म्हणजे तो पट्टा द्यावा या जी भूमिका घेऊन आम्ही खास करून ठाणे महानगरपालिके क्षेत्रातले ज्या वनसमित्या आहेत आणि मीरा भाईंदर क्षेत्रातील ज्या वनसमित्या आहेत त्या समितीची सगळी 150-3,000 लोक आज इथे आजपासून बेमुदत आंदोलनाला बसलेले आहेत। जोपर्यंत आमचा वनपट्टा आमच्या हातात मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथलं आमचं जे आजचं जे आंदोलन आम्ही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन संपवणार नाही। वनपट्टा आम्हाला मिळणार मग तो उद्या मिळेल, आज मिळेल, परवा जेव्हा मिळेल तेव्हा आमचं आंदोलन संपलेलं असेल। शासनाने GR काढलेलं आहे, एक प्रकारे सकारात्मक भूमिका घेतलेली आहे, तर आपली पुढचं पाऊल काय असेल? शासनाने जरी सकारात्मक भूमिका घेऊन GR काढला पण त्याची अंमलबजावणी करणारे जे प्रशासन आहे तेही ती अंमलबजावणी करणं खूप गरजेचं आहे। जोपर्यंत त्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत खरा न्याय आपल्या आदिवासींना मिळणार नाही। शासनाची भूमिकेचं आम्ही स्वागत करतो, ते चांगल्या प्रकारे भूमिका घेतली, पण अंमलबजावणी करणारी यंत्रणेने त्या पद्धतीने काम केलं तर नक्कीच गरिबांना न्याय मिळेल। ठाणे, पालघर, नाशिक आणि रायगड जिल्हा हा शहरी आणि ग्रामीण भागामध्ये विभागलेला आहे। या भागामध्ये आदिवासी आणि आदिम कातकरी जमात हा मोठ्या प्रमाणात आहे। आज देशाला स्वतंत्र होऊन 77 वर्ष झालेले आहेत। हे मूलभूत जे अधिकार आहेत पाणी, रोजगार, रेशनिंगचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, रेशनिंग कार्डाचे प्रश्न आहेत, जॉब कार्डाचे प्रश्न आहेत, आधार कार्डाचे प्रश्न आहेत, हे अनेक मूलभूत अधिकार आजपर्यंत या आमच्या आदिवासी जमातीला मिळालेले नाही। त्याचबरोबर वन हक्के दावे जे आहेत जो अनुसूचित जमाती अन्य पारंपरिक वन हक्क अधिकार जो मिळालेला आहे 2006 मध्ये, त्याच्यात सुधारणा झाली 2008 मध्ये, त्याच्यात आणखी सुधारणा झाली 2012 मध्ये। हा कायदा होऊन आज अनेक वर्ष झालेले आहेत, तरी आमचे वन दावे हे कलेक्टर लेवलला, प्रांत लेवलला, तहसीलदार लेवलला हे प्रलंबित आहेत, ग्रामपंचायत लेवलला प्रलंबित आहेत, फॉरेस्ट लेवलला प्रलंबित आहेत। ह्या मागण्यांसाठी आज आम्ही सर्व ठिकाणी आंदोलनाने उतरलेलो आहोत। जर आंदोलनात मागण्या तुमच्या आता पूर्ण झाल्या नाही तर पुढचं पाऊल काय असेल? आंदोलना आम्ही हे जे आंदोलन चालू करण्याच्या अगोदर आमची ज्या तयारी होती का हे जे मूलभूत अधिकार जे आहेत हे ग्रामविकास विभागाकडे त्याची निश्चित म्हणजे त्याचे हे करावी, जबाबदारी द्यावी, त्यांच्यावर ही जबाबदारी द्यावी, तसेच नगर विभागाकडे ही जबाबदारी द्यावी आणि त्यांच्यावरती ही जबाबदारी टाकल्याचा GR निघावा ही मागणी आमची होती। परंतु ही मागणीसाठी जर आम्ही 19 तारखेला GR निघालेला आहे, हा GR जर निघाला नसता तर आम्ही 25 तारखेला या आंदोलन सर्व एकत्र करून आणि मंत्रालयामध्ये मोर्चाने जाणार होतो। परंतु हा GR 19 तारखेला निघाला, त्याबद्दल या सरकारचे आम्ही आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो का आमचा जो आंदोलनाची तयारी बघून तुम्ही त्याला यश दिलं, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत।